काय राव दाजी द्या इकडं. काय राव दाजी एवढी सेवा असते की मेवणीची घेतला असतं की मी. लय मोठी बॅग आणली. काय इथंच राहायचं विचार आहे काय? असंच आलो बहिणीकडे भेटासाठी. राहा म्हणलं महिनाभर. अरे तुमच्या खानदानी खायला भेटलं होतं का नाही तुम्हाला कधी? तो भावाला वाचा वाचा खाऊ राहिलाय. माझा भाऊ आलाय. आलाय ना एवढी मोठी बॅग घेऊन इथं 2-3 महिने राहिला. अरे का सार्वजनिक गणे का कोणी यायचं आणि राहायचं? हा ना, तुमच्या बहिणीला चालतात, बहिणीचे लेकरं हे ते सगळ्याला चालतात, फक्त माझा भावाला चालत नाही ना. दुखतंय ना तुमच्या पोटाला माझा भाऊ आला की. फ्रीज उघड, त्या फ्रीज मधलं काय पण काढून घे, त्या साड्याचं कपाट उघड, हे इचक ते इचक, हे सगळं केलं चालतं तुमच्या बहिणीच्या लेकरांनी तुमच्या बहिणीनी. अहो एकतरी साडी होती का घरात? एकतरी साडी आणली की त्या बहिणी नाही चांगली आहे, हे चालतं सगळं. फक्त माझ्या भावाने काय केलं चालत नाही ना. बरं ठीक आहे का बस. काय बरं ठीक आहे? आलेलं ग वरतून कोण मला सांगायला. हा ऐकलं का? जाऊन आपल्याला मटण घेऊन या. मटण काय आला? खायला म्हणजे माझा भाऊ आहे माहिती, त्याला लय आवडतं मटण. त्याला आवडतं ना. आणि जेव्हा मी म्हणतो तेव्हा लय कटाळ येतो. माझ्या घरचं कोणी आलं का म्हणलं ना मटण बनव, नाही नाही आज नको मला उपास आहे मी नाही बनवणार, आज गुरुवार आहे आज सोमवार आहे. मग आज सोमवार तर आहे का गुरुवार तर आहे का? आज रविवार आहे आणि रविवारी चालतंय तुम्हाला चांगलं माहिती. रविवारी आलाय माझा भाऊ, जाऊन घेऊन या. ते बाहेरचे लोक आल्यावर चालतं ना, इकडचे आलो नाही चालत. अहो माझा एकुलता एक भाऊ आहे एकटा, तुमच्या 4 बहिणी, त्यांना त्यांचे 4-4 लेकरं, तेच करत बसते काय मी, त्यांचे नवरे. काय बोलताय खरंच. माझा एकुलता एकच भाऊ आहे, एकच भाऊ आहे मला. सगळ्या 4-4 बहिणी. आमच्या 4 पेक्षा लय दुपटीने बरा आहे तो. हा ना, असेल ना. अरे खाणं एका जीव दे नाही. फक्त कुचका बोलायचं बास. माझा भाऊ आला ना असं दुखतो जिथं नाही तुमचं. दुसरं काय नाही. आधीतले डोकं दुखू राहिले. काय माहिती मला डोकं दुखायला. तुझ्यासारखं नाही ना खाली. नीट बोला बरं का. जा आणतो खाऊ घालतो भावाला मला मोठं. बरं, आणि ते येत ड्रेस पण घेऊन एक त्याला चांगला टी शर्ट, त्याला ब्लॅक कलरचा टी शर्ट लावा. कोणता ब्लॅक कलरचा टी शर्ट? दर महिन्याला येतोय तो आणि दर महिन्याला कपडे घ्यायचे त्याला. जास्त बोलू नका बरं का तुम्ही. तुमच्या बहिणीच्या लेकराला ते 2 दिवसाचे 2 दिवसाला मला पाहिजे कपडे, मामा मला ही घे ना, मामा मला ती घे ना. हायच मामाला. मग घेणार, भाचा आहे माझा, घेणार मी. माझा पण भाऊ आहे तो. दर महिन्याला येतोय आणि दर महिन्याला कपडे घ्या. आणि ते कधी येतात? ते कधीतरी येते दिवाळी बिवाळीला. अगं बाया बाया कधीतरी 4 दिवसाचीच पडलेले असतात. एक झालं की एक आयला हायचं, एक झालं की एक आयला हायचं. काय मी ते तेवढंच कामाला बसलेली. तुला त्याचा त्रास होतो दिसतंय तेव्हा चेहऱ्यावरून. भाऊ आला तर लई खुल्ली. भाऊ आहे तो माझा. आमचे पाहुणे आल्यावर लगेच कंबर दुखन, पाठ दुखन, चक्र येतात तुला लगेच. माझी बहिणी होते, नाही ना मला चक्कर आली, मला नाही जमणार, मला पाठ दुखती, माझी मान दुखती. आता नाही दुखणार काही. आता मटण नाही, तू भाकरी बी करशील चुलीवर. करणारच आहे मी. माझा भाऊ आहे तो. भाऊ आहे ना, सासरचे आहेत ना ते आपले, सॉरी माहेरचे आहेत ना. हा तेच म्हणलं ना. तो आई बापांनाही बोलून घे इथं. येणार ते पण संध्याकाळी, त्यामुळेच म्हणलं आखी खानदान बोलवा इथं. सार्वजनिक घर करून टाकू याला, बाहेर बोर्ड टाकू सार्वजनिक घर. या आओ जाओ अपना माल. ए बाई, अरे 15,000 रुपये जातात किराणाला दर महिन्याला. हा 15,000 तर 10,000 तर माझ्या बापाने दिलेले आहेत, कळलं का? अरे ते 10,000चं इथून किराणात नेतात ना ते. काय? आणि मग येते ना, एक गोणी घेऊन येतात आणि 4 गोण्या घेऊन जातात. काय नेतात नेमकं याचं? एवढं नेतात काय? हा तुमच्या घरात नावे सगळं पोत्यानी भरलेलं आहे ना. किती तुम्ही कष्ट करता, रात्रंदिवस कामाला जाता. आणि मग कामाला जातोय कोण आणतंय? मग काय काम करता दुसरं कोण बघा. आणून देतय? काय कष्ट केले तुम्ही? कधी कामाला गेला ती तरी सांगा मला. जात नाही मी कामाला. कधी कधी ती तरी सांगा मला. मागच्या वर्षी नव्हतं गेलो का? या वर्षी काम नाही म्हणून घरी. मग टोमने देऊ राहिली का मला? मागच्या वर्षी 1 वर्ष झालं माझा बाप द्यायला लागले पैसे पाठवून, कळलं ना. त्यामुळे माझा भाऊ येते आणि येणार आणि खाणार पण, कळलं का? अरे खाणारच आहे ना. नाही तर तुमच्या बहिणीला सुद्धा मी खायला प्यायला घालते माझ्या घरनं आणून, कळलं का? ती तर राहायला नाही येत. नका. तुझा भाऊ कसा 2-2 महिने राहिला तसं राहिलं नाही. ती 2 दिवस येते, रक्षाबंधनला राहते आणि जाते. 2 दिवस ती पण महिन्याचा किराणा खाऊन जाते. आणि तुझा भाऊ अरे हातातलं ओढून खातेत. एवढी तुम्ही नाही नाही, आमच्या घरात खायला प्यायलाच नाही. खायला प्यायला नाही का आमच्या घरात?
हो किती तुमच्या घरात खायला प्यायला असं पोत अरे भरलेलं आहे. जेव्हा लग्न करून आणलं होतं ना 40 किलोची होती 80 किलोची झालीस हे का फुकट झाली काय खाऊ खाऊ झालीस ना डब्यात लपून लपून ठेव खाऊ खातीस. हा 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 80 किलो झाले ना मी. मग? लाज वाटत नाही का तुम्हाला जरा जाण्याची नाही तर मनाचं ठेवता ना जरा. अरे मग म्हणते माणसाला काय बोलायचं उगाच. हा अरे मग खायला प्यायला नाही म्हणतीस आमच्या घरात. जरा तुम्ही माझ्यावरती माझ्या अरे तब्येतीवर तो काय जाळायचंय तेच म्हणलं. फुटायला लागलीस ना बाई खाऊ खाऊ त्यात हा तो ना. भाऊ आलाय ते खातेस. अरे तुमच्या खानदानात खायला भेटलं होतं का नाही तुम्हाला. कष्ट करते माणूस कशाला खाण्यासाठीच करते ना का मग फेकून तिकडं द्यायचं कष्ट करते? करून इकडे खायला येता का तिकडच खा ना. अहो माझी माया येत माझा भाऊ येतोय बहिणीच्या घर नाही तर कोणाच्या घर जाणार सांगा बरं. सगळ्यात मोठी माझी चूक होती की मी जवळ लग्न केलं तुझ्या घरी आहे ना म्हणून सगळे इथं उठून येतात लगेच. काय केलं जेवायला दे ना ताई आली घे. अरे काय तांदूळ संपले का आपल्या घरी पीठ संपलं का आपल्या घरी. अरे आहे का नाही मला काय कळत नाही काय. माझ्या पप्पाचे पैसे पाठवून ते बंदच करते बघा आता तुम्ही. अरे ते त्याच्यासाठी पैसे नाही पाठवत तुला खायला पाठवते तुला खायला लागत ना अहो, त्यासाठी पण 10,000 लग्नच पाठवते. तुम्ही केलंय ना माझ्यासोबत मग खायला घाला ना मला. लग्न करताना ते मला म्हणले ते माझी पोरगी लय खाती म्हणलं मग दर महिन्याला तिला पैसे तुम्ही पाठवीत जा तिला खायला मी माझं बघन मी पाणी पिऊन झोपन पण तिला पाठवीत जा म्हणून फुटायला लागलीस. मी आहे ना म्हणून टिकले नाहीतर ना अरे हा कधीच. नाही तर बाबा खरंच मायला अवघड झालं असतं मला झालंच कोण पोरगी असतं. दिली नसती ना. नसती दिली. तोंड बघितलंय का आपलं पोरगी द्यायला. आपण हुंडा नाही दिला. अरे हा हुंडा बी दिला आणि एवढा मोठा अंडा बी दिला. काय म्हणले तुम्ही. अरे तो बाथरूम मध्ये ठेवलेला मोठा अंडा त्या बापाने दिला ना. नीट बोला बघा कळते मला तुम्ही काय बोलताय ते तर न बघा मग नाही तर सांगितलं नाही म्हणचं नुसतं कुचका पाचका बोलायचं सगळं घेऊन जाईन मी कळलं का. सगळं म्हणजे काय सगळं ते म्हणजे? तो भाऊ आलेला ते तर दिलंय तो बापाने तेवढंच आलेलं दिलेलं आहे. कधी येतो मायरा दिल्यासारखा येतो बसतो राहतो 2-4 महिन्यांनी जातो तोच आलेला आहे त्यालाच घेऊन जा. हा ना एक काम जरा कमी बोलत जरा कळलं का. मी काय म्हणतो एक काम कर आता मटन आहे ना तुझ्या आईला सांग बनवायला इथं जवळ घरी आपण काय करू सगळी तेच जाऊ जेवायला. काय म्हणते मला येतं ना बनवता मी बनवते ना. मग तुझ्या आईच्या घरी जाऊन बनव आपण ते जाऊन जेऊ. का इथे काय तुमचा गॅस संपत आहे का. अरे गॅस नाही संपत पण तो इथून इथं येतो की म्हणतो मटन बनवा. अरे तुझ्या घरी बनतं का नाही तिथं खा ना मग. तुम्ही लय बोलताय बरं का लय बोलताय आत्ती बोलताय. ठीक आहे आणतो मटन नको रडू डोळे पुस. किती किलो आणायचंय. आण ना 50 किलो. तेवढं तुमच्या खानदानीत लागत असं ना आम्हाला नाही लागत. लय भूक लागली जेवायला बनव ना. हा बनवते तुम्ही तसलं बघू नका बरं का जाऊन घेऊन या लवकर. हा अरे लागले असेल ना भूक एवढा लांबून आलाय ना त्यो. हा ना जाता का आता. हो दाजी काय झालं. काय बाई माणूस आहे खरंच. काय झालं दाजीला. अरे ते पागल आहे सोडता विषय मंद कुणीकडलं ऍक्शन. काय बनवलं आज जेवायला नाही बनवलं काय. अहो बनवलं होतं संपलं. संपलं कुणी खाल्लं एवढं. माझ्या भावाला भूक लागली तुम्हाला माहित नाही का. अरे खा नाही का जीव दे नाही 8 दिवस जेवला नव्हता काय एवढं खाल्लंय. जास्त बोलू नका त्याला भूक लागली होती म्हणजे जेवलाय तो. अरे 1 किलो चिकन एकट्यानं खाल्लं काय ते मटन. लागतं त्याला तेवढं तुम्हाला माहिती आहे ना एक्स्ट्रा घेऊन येतो ना जरा. आणि मी काय खायचं आता. बनवते मी थोड्या वेळाने तू इकडे बरं पहिलं. काय झालंय बोंबलायला. इकडे काय माणूस आहे नाही खरंच. काय आलंय याच्यातलं काय खायचं मी आता. रस्सा पिऊन घ्या. अरे तो बी द्यायचा ना त्या नाल्डर कोंबायचा ना गाळणीने असा आखा रस्सा बी. जेवढं लागते तेवढं त्यानं खाल्ले. आणि तू बी खाल्ला असेल भावाच्या ताटात बसली असेल ना तू बी मटणाच्या हाडकं बिडकं खाल्ले असेल. आम्हाला सवय नाही ना नवऱ्याला सोडून खायची म्हणजे वाट बघत बसले मी एवढं. अरे पण आता काय खायचं नुसतं पाणी पिऊन झोपायचं का पण याला अक्कल अहो आहे का? पण जाऊन घेऊन या दुसरं परत बनवते मी. अरे हो, काय ऐका मला लय कटाळा आलाय स्वयंपाक करायचा काय तर पार्सल घेऊन या आपल्याला मस्त. पार्सल एक काम करतो 2 घर सोडून तुझं घर आहे तिथे ना चटणी भाकर काहीतरी बनवलं असेल ते घेऊन येतो पार्सल आहे का नाही. संध्याकाळी मग पप्पा येणार आहेत आणि त्यांच्यासाठी पार्सल काहीतरी घेऊन या आधी सांगितलंय मी ते येणार आहेत म्हणून. अरे तुझ्या कळलं का? घरचे काय डोक्या बिक पडले का की खानदानच आणते ह्याला पाठवले आणि अख्खं राक्षसासारखं मटण खाल्लं 1 किलो. अरे 1 किलो खाणे का जीव दे ना हे अख्खं आमची खानदान खाते 1 किलो आमच्या घरात. तुम्ही जास्त बोलू नका माझ्या भावाला. खाणं करू नका त्याचं खाणं काढू नका. माहित का वाईट नाही तर कळलं ना. आता काय खातोय खायचं. खातोय काय खायचं जाऊन घेऊन मला- या मला भूक लागली. अरे तू काय येडी बिडी झालीस काय रात्री. चांगलंच 4-5 रोट्या घेऊन या आणि पनीरची भाजी घेऊन राईस घेऊन या चांगलं. हा तुझ्या बापाचं हॉटेल कुठे मला माहित नाही मला सांग म्हणजे ते जाऊन आणतो आहे का नाही. कुठे आहे ते हायवेला आहे का. तुमच्या आईने नाही टाकलं का हॉटेल. नाही ना माझ्या घरच्याकडे एवढा पैसा नव्हता. मॅगी असेल ना मॅगी बनवते खातो भाऊ मी आता मला भूक लाग. नाहीये मॅगी. तुझ्या घरात असेल ना इकडून तिकडे गेली असेल अहो चालत. त्याला आलेला भूक लागली होती मग त्याला नाश्त्याला मॅगी बनवून दिली. म्हणजे त्याने आले मॅगी खाल्ली आणि ते 2 केळं 1 डझन केळं असतील ते बी संपवले वरून कोल्ड्रिंक बी प्यालाय आणि 1 किलो मटण खाल्लंय. त्याला विचार आधी काय भूक बीक लागली का नाही तर परत रात्री उठून म्हणायचं भूक लागली नाही का. म्हणून तर म्हणलं घेऊन या म्हणून त्याला परत संध्याकाळची भूक लागते तुम्हाला माहिती आहे ना ते उठून खात होती. एक काम कर
त्याला म्हण मला खाय आता. हा ना, जास्त बोल नका बरं का तुम्ही. पाणी पिऊनच झोपतो सर. तुम्ही पाणी पिचं पण मला भूक लागली ना, मला काय तर घेऊन या. घरी पाणी जाऊन प्या. जेव ना. नाही तीच मला पाणी प्यायला पिऊ पण नका, पण मला घेऊन या खायला. मला भूक लागली, मला बाकीचं काय माहित नाही. लवकर जाऊन घेऊन या. बापाने 11 वाजता काय चाल ठेवलं होतं का आता रात्रीचं ते पण. चालू असतं चायनीजचं. घेऊन या जाऊन, जा पटकन, भूक लागली मला. अय इथं केळं होते ना. काय अरे इथं केळं ठेवले होते ना. खाल्ले मी? 1 डझन केळं. हा खाल्ले. हे काय लावलंस? हेडफोन. फुकटचं दिसलं काही उचलायचं. हेडफोन लागलं. आता हे काल ठेवलं, हे बी पिऊन घ्यायचं ना. लय पोट भरलं दाजी. भरला असेल ना. 1 किलो मटण आणल्यावर पोटच भरण ना. घरून काय खाल्लं नव्हतं काय तू? नाही. तसं बी तुमच्या घरी काय खायला नसतंच. काय इथं म्हणले चिते दाजी? टाकी खाणं काय नाही. तुला काय बोलून फायदा आहे? तिने ऐकलं का परत कहर होईन. जावा ये जाऊन घरी चक्कर मार. इथंच आहे घरी, जायचं यायचं. नाही आता लय कटात झोपतात इथं. आराम करतो थोडासा. हा कर ना आराम. मम्मी पप्पांना बी बोलव. तू बहीण असेल तिला नाही, बोलव. संध्याकाळी येणारच ना ते. येणारच आहेत का? हा. मस्त चौथा पिक्चर लागलाय. दाजी दा इकडं मॅच लावतो. अरे काय मॅच बीस दिन फटका शान बस. मॅच ना लाव ना मॅच. मलाही मॅच बघायची. मी हा तेच ना? बघत होतो, मला चॅनल सापडा नाही कावाचं. हो ना. हा. मारता काय माझ्या भावाला? हा, अरे नाही त्याला मॅच बघायची होती. त्याला म्हणलं लाव मॅच मस्त बघू. मला चॅनलच भेटाना लेवलची सुधू राहिलोय मी. होय. तसं हा काय दीदी. मला कळतच नाही. काय म्हणलं? हा दीदी. मारत होते ना. हा. माणूस तसलाय ती बघतो तोंडाचं. अरे अरे मारत नव्हतो का, मारायला बोलवलं का त्याला इथं. त्याला म्हणलं मॅच चॅनल बघत होतो. त्याला हा म्हणलं, हा राहू द्या. कळलं तुम्हाला नक्की काय बोलायचं ते. नका जास्त शब्दांवरती पाणी फिरवा. आता शांत बसा. आता तुझ्या भावासमोर भांडू राहिले का मला तू? हा, तो काही इज्जत करी म्हणजे दाजीला इज्जत नाहीये. आऊ शांत बसा. लागली इज्जत हो ना. दाजीची. फुट चाल बीट चाल. परत